नमस्कार. पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगावच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजारी जनावरांच्या ज्या दोन महत्त्वाच्या चाचण्या प्राथमिक पातळीवर आपण करतो रोगनिदानासाठी, त्या दोन्ही चाचण्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. पहिली जी चाचणी प्राथमिक आपण करतो तिला CBC म्हणतात किंवा कंप्लीट ब्लड सेल काउंट. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन चेक करतो, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी आणि त्याचा स्मिअर करतो आणि स्मिअर करून त्याच्यामध्ये काही प्रोटोझोअचे जंतू आहेत का, थायलेरिया, ॲनाप्लाझ्मा, बबेशिया, आणि पांढऱ्या पेशींचं वर्गीकरण करतो. 5 प्रकारच्या पांढऱ्या पेशी असतात, त्याचं वर्गीकरण करतो आणि त्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या आपण असं निदान करतो की बाबा हा जो आजार झालेला आहे हा बॅक्टेरियामुळं झालेला आहे, व्हायरसमुळं झालेला आहे, आणि त्याचे जे बँड सेल्स वगैरे जे असतात पांढऱ्या पेशीतल्या इमॅच्युअर न्यूट्रोफिल्स, त्याच्यावरून थोडा अंदाज देता येतो की ह्याच्या पोटामध्ये काही सूज आहे का, इन्फ्लमेशन आहे का. अशा पद्धतीचे आपण प्राथमिक रोगनिदान ह्या CBC या टेस्टमध्ये केलं जातं. CBC ही टेस्ट कधी प्रभावी असते? पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आपण जनावरांना जेव्हा ट्रीटमेंट करतो जेव्हा आपल्या लक्षात येतं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे, नॉर्मल हा आजार नाही आहे, आपण ट्रीटमेंट देऊनही आपल्याला रिझल्ट मिळत नाही. इमिजिएटली तुम्ही जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी CBC केली तर योग्य पद्धतीने रोग निदान करता येतं व्यवस्थित. पण ज्या वेळेला 3 दिवसापेक्षा जास्त काळ आपलं जनावर आजारी असतं, त्यावेळेला हे जे इन्फेक्शन्स असतात, ही जी औषधं आपण अँटीबायोटिक्स वगैरे वापरतो, याचा निश्चित परिणाम हे त्या जनावराच्या लिव्हरवर, किडनीवर अशा पद्धतीने होत असतं. त्यामुळं त्या कंडिशनमध्ये हे गरजेचं असतं आपल्याला कळणं की बाबा ह्याचं लिव्हरची कंडिशन काय आहे, लिव्हरला काही सूज आहे का, का खात नाही, भूक का लागत नाही, किंवा काही युरिनरी इन्फेक्शन आहे का. युरिनरी इन्फेक्शन जर असतील तर ते त्याच्यामध्ये LFT KFT मध्ये आपल्याला त्याचं निदान होऊन जातं. मग आपल्या प्रयोगशाळेला आपण जे LFT KFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट या ज्या करतो, याच्यामध्ये प्रामुख्याने प्रोटीन चेक केलं जातं. आपल्याकडे ज्या संकरित गायी वगैरे म्हशी वगैरे असतात, या व्याल्यानंतर जे आजारपणामध्ये मेटाबॉलिक डिसीज ज्याला आपण म्हणतो, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, हे आपण ह्या टेस्टमध्ये इस्टिमेट करतो की जे योग्य त्याचं निदान करता येतं. तिसरी गोष्ट, आपण त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल चेक करतो, क्रिएटिनिन, युरिया, सोडियम, पोटॅशियम, हे किडनीशी आणि युरिनरी सिस्टीमशी रिलेटेड पॅरामीटर आहेत, हे आपण चेक करतो. आणि लिव्हरशी, कारण हे जे आजार आहे कुठल्याही लिव्हरचं कामच आहे की जे डिटॉक्सिफिकेशन करणं, जे आलेले बॅक्टेरियाचे टॉक्सिन्स आहेत, व्हायरसचे टॉक्सिन्स आहेत, दिलेली आपण जी औषधं आहेत, हे डिटॉक्सिफाय करून टाकणे हे लिव्हरचं काम आहे. आणि ज्या वेळेला लिव्हरवर लोड येतो त्याला सूज येते, आणि सूज आली की लिव्हरचं कार्य आहे भूक लागणे, पचन करणे, हे मंदावतं, आणि मग जनावर जरी ताप नसला तरी खायचं कमी पडतं. मग त्याचं प्रमाण किती आहे, कारण नॉर्मली आपण अंदाजे लिव्हर देतोच ना, बेलामिल देतो, पॉन्सिप्लेक्स देतो, ट्रायब्युएट देतो, हे सगळे लिव्हर स्टिम्युलंट आहे. पण लिव्हरला सूज किती प्रमाणात आहे हे देऊनही जर रिझल्ट मिळत नसेल तर आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा त्याचं निदान करणं आवश्यक आहे. त्यामुळं ढोबळमानाने ह्या ज्या दोन टेस्ट आहेत, CBC ही जनरली पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी फार तर फार ज्या वेळेला जनावर आजारी असेल त्यावेळेला जर केली तर त्याचं योग्य निदान आणि योग्य उपचार त्याच्यावर करता येतात. पण 3 दिवसापेक्षा जर जास्त काळ जनावर जर आजारी असेल तर आपल्याला CBC बरोबरच लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट हे करणं आवश्यक आहे, ज्या योगे आपलं रोग निदान त्वरित होतं आणि आपल्याला योग्य प्रकारे ट्रीटमेंट करता येते.
हा कृपया ह्या गोष्टी ज्या बेसिक आहेत, ज्या फारशा आपल्या फील्डमध्ये याच्यावर चर्चा होत नाही, कृपया आपण आपल्या जे मित्रमंडळी, यूट्यूब चॅनल, गावातले जे काही व्हॉट्सअप चॅनल आहे याच्यावर कृपया शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अशाच प्रकारे प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा. धन्यवाद.